नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 9 नोव्हेंबरला झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या संदर्भात भेटतोय, ज्याच्यामध्ये आपण पेपर अनालिसिस करतोय आणि आन्सर की जी आहे तर ती त्या ठिकाणी डिस्कस करतोय. या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणावरती जे प्रश्न आलेले होते तर त्याच्यावरती सखोल विश्लेषण करणार त्या ठिकाणी आहोत. आता पुढे जाण्याआधी पर्यावरणावरती किती प्रश्न आलेले होते याचं उत्तर जे आहे तर ते थोडंसं शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि इथं तुम्ही म्हणाल की सिम्पली सर 5 प्रश्न आलेले होते, कशाला काय डोकं चालवायचंय, बरोबर. पण 5 प्रश्न केवळ नव्हते बघा. मी तुम्हाला सांगतो की पर्यावरणावरती टोटल 10 क्वेश्चन त्या ठिकाणी आलेले होते. 10 क्वेश्चन कसे, तर 2 क्वेश्चन जे आहेत तर ते तुम्हाला भूगोलामध्ये आलेले दिसतील आणि 3 क्वेश्चन जे आहेत तर ते तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये त्या ठिकाणी आलेले दिसतील, किंवा एक क्वेश्चन जो रिन्युएबल सोर्सेस वरचा वगैरे आहे तर तो पण दिसेल. आता भूगोलातले आणि इकॉनॉमी मधले ऑलरेडी कव्हर झालेले आहेत, राईट. त्यामुळे मी त्याच्या डिटेल मध्ये जाणार नाही, राईट. पण आता 5 जे राहिलेले क्वेश्चन आहेत तर ते आपण डिस्कस करूयात. पण क्वेश्चन कुठल्या कुठल्या घटकांवरती आलेले होते हो, तर याच्यामध्ये जैवविविधता संवर्धन, त्याच्यानंतर पर्यावरणीय प्रदूषण आणि दिवसेंदिवस सातत्यानं मागच्या पेपर अनालिसिस मध्ये पण जो विषय मुद्दा चर्चा केला गेलेला आहे तो म्हणजे क्लायमेट चेंज, हवामान बदल. तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. आता जागतिक तापमान वाढ व हवामान बदल याच्यावरती जवळ तब्बल 5 प्रश्न आपल्याला आलेले दिसतात इन टोटल. आता हे 5 कसे, तर काही एन्व्हायरमेंट मध्ये आहेत. तुम्ही जर बघितलं नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज हा हवामान बदल आणि भारत मधला मुद्दा आहे, पण तो शाश्वत विकासात तिकडे विचारलेला होता, राईट. त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंटची कन्सेप्ट त्याच्यावरती आलेला प्रश्न, तर तो पण तिकडे इकॉनॉमी मध्ये विचारलेला होता. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रदूषणावरती 2 प्रश्न आहेत, जैवविविधता संवर्धनावरती तब्बल 3 प्रश्न जे आहेत तर ते विचारण्यात आलेले. सो सेम एरिया सेम लाईन वरती आपल्याला प्रश्न आलेले दिसत आहेत, राईट. बघा आता आपण क्विकली आता जे 5 प्रश्न आहेत तर ते डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. बघा, धोकादायक कचरा व्यवस्थापन आणि हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार डॅश हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याची वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल तर बट ऑब्वियस मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. धोकादायक कचऱ्याची जी आंतरदेशीय वहन होते तर त्याच्यासाठी एक बेसल कन्व्हेन्शन म्हणून किंवा बेसल करार त्या ठिकाणी आहे. या बेसल करारावरती मला वाटते 2 का 3 वर्षापूर्वीच्या राज्यसेवेला प्रश्न विचारलेला होता. सो स्ट्रेट फॉरवर्ड त्या लाईन्स वरती पीवायक्यूच्या बेसिस वरती विचारलेला हा प्रश्न आहे, राईट. नेक्स्ट, यादी 1 मध्ये प्रदूषकांची यादी आहे आणि त्याचे परिणाम दिलेले आहेत. बघा आता पाण्यात फॉस्फेट्सचं प्रमाण वाढलं. आपण डिस्कशन करत असताना मी तुम्हाला यमुना नदीचं फेसाळलेलं पाणी त्याचं उदाहरण दिलेलं होतं, ते सोडा. महाराष्ट्रामध्ये इंद्रायणी नदीचं फेसाळलेलं पाणी ते उदाहरण दिलेलं होतं. तर हे फॉस्फेट्स जेव्हा जास्त वाढतात तर तेव्हा काय होतं, त्या वॉटर बॉडीची जी उत्पादकता जी आहे तर ती वाढते आणि उत्पादकता वाढल्यामुळे सगळीकडे शैवाल प्रजाती ज्या आहेत तर त्या मोठ्या प्रमाणात दिसतात. यालाच आपण काय म्हणतो, सुपोषण किंवा अन्नाचा अतिरेक होणं, युट्रोफिकेशन. बघा कन्सेप्ट आपण शिकलेलो आहे लाईन टू लाईन. सो युट्रोफिकेशन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. हवेतला जो मिथेन आहे, मिथेन CH4 कशात कंट्रीब्यूट करतोय, जागतिक तापमान वाढीमध्ये कंट्रीब्यूट करतोय. हेही आपण बघितलेलं होतं की हवामान बदलासाठी कारणीभूत असणारे घटक. पाण्यातील कृत्रिम अपमार्जक किंवा सिंथेटिक डिटर्जंट्स इन वॉटर, त्याच्यामुळे काय होते, पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, केमिकल ऑक्सिजन डिमांड, डिझॉल्ड ऑक्सिजन हेही आपण पाहिलेलं त्या ठिकाणी होतं. प्रदूषणाचं अतिरिक्त वॉटर कॉन्टॅमिनेशनचं अचूक मोजमाप करण्याच्या दृष्टिकोनातून केमिकल ऑक्सिजन डिमांड ही कन्सेप्ट आपण बघतो, हेही पाहिलेलं होतं, राईट. आणि बघा हवेतील नायट्रोजनचे ऑक्साईड SOx आणि NOx
हे बाष्पासोबत रिएक्शन होती आणि त्याच्यामुळे ऍसिड रेन जे आहे तर ते फॉर्मेशन होते. मग ए ला 4 असलं पाहिजे, त्याच्यानंतर बी ला काय असलं पाहिजे, 3 असलं पाहिजे, पाण्यातील सी ला काय असलं पाहिजे, 1 असलं पाहिजे आणि डी ला काय आहे तर 2 आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोण घोषित केलेलं आहे? बघा, घरियाल आपली मध्य प्रदेश मधली, राईट. घरियाल आहे का क्रिटिकली एंडेंजर्ड? आहे. फोर टोड रिव्हर टेरापिन हे पण क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. बेंगॉल फ्लोरिकन किंवा बेंगॉली मालढोक. आठवा, इम्पॉर्टंट इंडियन स्पीसीजची एक त्या ठिकाणी आपण पीडीएफ बघितलेली होती बघा. त्याच्यामध्ये त्याचा आढळ स्थान, त्याचा अधिवास क्षेत्र आणि त्याचं वैशिष्ट्य असं बघितलेलं होतं. तर बघा, त्याच्यात लेदरबॅक टर्टल पण आपण बघितलेलं होतं. जवळपास 800 ते 900 किलो वजनाचं कासव, जे 60 ते 65 किलोमीटर दिवसाला पोहू शकते इतकं. पण हे लेदरबॅक टर्टल जे आहे तर ते अत्यंत धोकाग्रस्त नाहीये, तर ते धोकाग्रस्त आहे. राईट. आपल्याला काय केलेलं आहे? केलेला नाही असं विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डिक्लेअर्ड ॲज अ क्रिटिकली एंडेंजर्ड? सो ही एंडेंजर्ड आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. नेक्स्ट, शास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्दप्रयोग केलेला आहे? इथं बऱ्याच जणांची फसगत झालेली आहे. बऱ्याच जणांनी EIA लिहिलं. EIA म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, पर्यावरणीय आघात मूल्यमापन. हे जरा विकास प्रकल्पाशी संबंधित त्या ठिकाणी आहे, हे नाही येणार. बऱ्याच जणांनी IUCN लिहिलंय. मित्रांनो, IUCN हे अॅक्रोनिम आहे, पण ते एका ऑर्गनायझेशनचं अॅक्रोनिम आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. राईट. EPA बऱ्याचदा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट असं आपण म्हणतो. पण हिप्पो नावाची टर्म जी आहे तर ती त्या ठिकाणी बऱ्याचदा वापरली जाते. H म्हणजे हॅबिटेट डिस्ट्रक्शन, म्हणजेच आदिवासी क्षेत्रांचा ऱ्हास. I म्हणजे इन्व्हेजिव्ह स्पीसीज, आपण आक्रमक प्रजातींवरती चर्चा केलेली होती. तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की आक्रमक प्रजाती काय करतात, मूळ किंवा स्थानविशिष्ट प्रजातींच्या ऱ्हासास कारणीभूत ठरतात. त्याच्यानंतर P म्हणजे पोल्युशन, प्रदूषण. P म्हणजे पॉप्युलेशन असं पण त्यांनी घेतलेलं आहे. आणि O चं ओव्हर हार्वेस्टिंग असं घेतलेलं आहे. सो हिप्पो ही टर्म जनरली वापरली जाताना दिसते. राईट. हा प्रश्न जरा एका वेगळ्या पठडीतला होता, पण चांगला प्रश्न त्या ठिकाणी होता, आपण असं म्हणूया. खालीलपैकी कोणते एक पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे? दगडी कोळसा, खनिज तेल आणि पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, भूऔष्णिक ऊर्जा. सो भूऔष्णिक ऊर्जा, जिओथर्मल एनर्जी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी असेल. क्लिअर. आता बऱ्याच जणांनी इथं नॅचरल गॅस पण लिहिलेलं आहे. राईट. पण नॅचरल गॅस पण आपण एक्स्ट्रॅक्ट त्या ठिकाणी करतो. जिओथर्मल एनर्जी हे रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जीचं एक्झाम्पल त्या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे होते एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी या विषयाच्या अनुषंगाने विचारलेले प्रश्न. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशाच प्रकारे क्वालिटी कंटेंट साठी भेटत राहूयात. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.